काय ग, झोपली नाहीस? नाही. तुम्ही तुम्ही झोपला नाहीत का? नाही, दादासाहेबांची वाट बघते. ते आले की झोपेन. काही बोलायचंय का? नाही. नक्की? म्हणजे नक्की काहीतरी बोलायचं. बोल. भाईसाहेब, आज तुम्ही माझ्या बाजूने उभ्या राहिलात. मला स्वतःची लेक म्हणाल. खरं सांगू का, माझ्यावर एवढा विश्वास ना आजवर कोणीच दाखवलेला नाहीये. तुम्ही माझ्यावरती खूप माया करता. तुमचं मन ना खूप मोठं आहे. मीरा, कोणी काहीही म्हणो, तू मला माझ्या लेकीसारखीच आहेस. आणि कुठली आई आपल्या लेकीसाठी एवढं तर करणारच ना. मला नाही माहित भाईसाहेब. मी जेव्हा वेदाच्या वयाचे होते ना, तेव्हाच माझी आई मला सोडून गेली. आईचं प्रेम काय असतं ना, हे मला कधी कळलंच नाही. पण मला आत्ता कळतंय, आई ना तुमच्यासारखी असते. मला खात्री आहे, आज जर माझी आई असती ना तर ती तुमच्यासारखीच असते. तुम्ही माझ्यावरती खूप जीव लावता, माझ्यावर खूप माया करता. आजवर जे प्रेम मला माझ्या आईकडून मिळालं नाही ना, ते मला तुमच्या रूपात मिळतं. बाईसाहेब, खरं सांगू का, आज जेव्हा वेदाचे बाबा मला या घरातून बाहेर काढत होते ना, तेव्हा माझं स्वाभिमानी मन मला म्हणत होतं की मीरा, इथे एक क्षणही थांबू नको. पण वेदाचा लळा लागलेलं मन मला इथून जाऊच देत नव्हतं. काय करू ना हे मला कळतच नव्हतं. पण तेव्हा तुम्ही माझ्यासाठी निर्णय घेतला. तुम्ही मला म्हणालात की मीरा कुठेच जाऊ नको, म्हणून मी थांबले. ऐसे मला जेव्हापासून कळायला लागलंय ना, तेव्हापासून पहिल्यांदाच हे माझ्या बाबतीत घडतं. आजवर प्रत्येक निर्णय घेताना माझी कवडी मला मदत करत होती. पण आज आईच्या रूपात तुम्ही मला मिळाले. आता मला या कवडीची काहीच गरज नाही. तुम्ही माझ्याकडे कवडी मागितली होती आणि मी तुम्हाला नाही म्हणाले. पण मला आता ही कवडी नकोय. मला तुमच्यासारखी आई मिळाली, त्यामुळे ही कवडी मी तुम्हाला देते बाईसाहेब. मीरा, हे काय बघतोय मी? नाही 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 नाही, हे काहीतरी अनर्थकारक होणार आहे, अभद्र होणार आहे. नाही नाही नाही, मीरा तुझ्या हातून काहीतरी अशुभ घडणार आहे. हे असं होतं का? म्हणे नाही 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 नाही, मला जायला हवं मीराकडे. इथे थांबून चालणार नाही मला. ओम हम हनुमते नमः, 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 ओम हम हनुमते नमः. बाईसाहेब नाही, आईसाहेब.
आई साहेब, ओम हनुमते नमः ओम हनुमते नमः ओम हनुमते नमः ओम हनुमते नमः ओम मीरा मीरा ही चूक करू नकोस बाळा. नंतर पश्चाताप करायची देखील संधी मिळणार नाही तुला बाळा. हा अनर्थ स्वतःच्या हाताने उडवून घेऊ नकोस. मी येतोय बाळा, मी येतोय. थांब मीरा, मीरा. मीरा, 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 मी येतोय मीरा, मी येतोय. आई साहेब, आजवर प्रत्येक निर्णय घेण्यात या कवडीनेच मला मदत केली. मला खात्री आहे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही या कवडीची काळजी घ्याल. मला वेळेत पोहोचायला पाहिजे, नाहीतर उशीर होईल, अनर्थ होईल सगळं. मीरा, तुम्ही या कवडीला खूप जपाल, म्हणून ही कवडी मी तुम्हाला देते. मी येतोय मीरा, अनर्थ होईल. मंजिरी, कवडी मालक स्वतःहून देईल, तेव्हाच कुठलाही सामान्य व्यक्ती त्याला स्पर्श करू शकतो. मला वेळेत पोचायला हवं, नाहीतर अनर्थ होईल. मीरा, मी येतोय बाळा, मी येतोय. एक गोष्ट तुम्हाला प्रामाणिकपणे सांग, ही कवडी तू मला स्वतःच्या मर्जीने देतेस ना? हो आई साहेब, ही कवडी मी माझ्या मर्जीने तुम्हाला देते. मी येतोय मीरा, अनर्थ होईल. मीरा, तू अजिबात काळजी नको करूस. ही कवडी मी अगदी नीट सांभाळेन. हं? तू जाऊन झोप आता. जा. बघितलंस ना मार्जारी, मला कवडी मिळाली. मला कवडी मिळाली. मार्जारी, कवडी मला मिळाली. मला मिळाली कवडी.
अरे बापरे, हे बाबा कुठे गेले आता? अरे बापरे, यांचं सामानही दिसत नाहीये. कुणाला विचारू? ऐका ना, ते तिथे एक बाबा असतात, ते कुठे गेले? धावत धावत तिकडे गेले. धावत तिकडे गेले? हो. अरे बापरे, काल मी आलो नाही म्हणून चिडले तर नाहीत ना हे? कुठे गेले असतील पण? ज्या गोष्टीसाठी मी इतके दिवस धडपड करत होते ती गोष्ट मला मिळाली. ही कवडी माझी झाली. मीरा, मीरा, खूप मोठं काम केलंस तू माझं. उगाच एवढा जीव लावला नव्हता मी तुला. तुझ्या मनात घुसून मला जे हवं होतं ते मी मिळवलंच. आता मार्जारी माझ्याकडे ही कवडी बघून खुश होणार. माझं आत्तापर्यंतचं सगळं अपयश पुसून टाकणार आहे मी. मार्जारी, मी येते. मी तुझ्यासाठी ही कवडी घेऊन येते. आपल्याला हवी असलेली ही दिव्य कवडी मी मिळवली आहे. या कवडीच्या मालकाने ती स्वतःहून माझ्या हातात ठेवली. मंजिरी, फार मोलाचं काम केलंयस तू. फार मोलाचं. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी ही कवडी आवश्यक होती. हिच्याशिवाय काहीच शक्य नव्हतं. जवळपास 170 वर्षानंतर ही कवडी गवसलीये. आपण आपल्या उद्दिष्टाच्या एक एक पाऊल जवळ चाललो आहोत मंजिरी. मार्जारी, मला सांग, ही दिव्य कवडी इतकी महत्वाची का होती? 170 वर्षाचा लेखाजोखा आहे तो. तुझ्या एवढ्याशा मेंदूत किती काळ अबाधित राहणार? द्रीम निरिती देवता प्रसन्नाय. द्रीम निरिती देवता प्रसन्नाय. द्रीम निरिती देवता प्रसन्नाय. मंजिरी, माझ्या कठोर तपस्येचं फळ होतं ते. निरिती देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी 36 वर्ष मी कठोर तपश्चर्या केलीये. 36 वर्ष मी एकाच जागी उभी होते. द्रीम निरिती देवता प्रसन्नाय. 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 द्रीम निरिती देवता प्रसन्नाय.
मार्जारी, कुठल्याही मनुष्याला जे साध्य झालं नाही ती तपश्चर्या तू केलीस. तुझ्या तपश्चर्येमुळे मी प्रसन्न झाले आहे. तुला दर्शन द्यायला आले. निरती, नियती लिहिणारी, प्राक्तन बदलण्याची शक्ती असणारी देवता, चिरतारुण्य देण्याचे सामर्थ्य असणारी देवता, धन्य झाले मी, धन्य झाले मी. बोल मार्जारी, काय वरदान हवंय तुला? संपत्ती? नाही, आरोग्य? नाही. मोक्ष? मोक्ष नाही, मला नकोय मोक्ष. मग काय हवंय तुला? काय मिळवण्यासाठी तू एवढे कठोर तप केलंस? का माझी आराधना केलीस? मला मला चिरतारुण्य दे. चिरतारुण्य हवंय मला. चिरतारुण्य हवंय मला. दर्शन दिल्या दिल्या तुझ्या मनातलं मी ओळखलं होतं. चिरतारुण्य हे फक्त देवदेवतांसाठीच आहे. समुद्र मंथनातून मिळालेल्या अमृताचं प्राशन करून त्यांनी ते मिळवलंय. बघ माझ्याकडे, चिरतारुण्याची किल्ली माझ्याजवळ असताना केवळ अमृताचं प्राशन झालं त्या काळी मी नव्हते. म्हणून मी चिरतरुण नाही, वृद्ध झाले. बघ, चल आपण दोघं होऊ चिरतरुण. चिरतरुण होण्याचा अधिकार मी स्वतःलाही दिलेला नाहीये मार्जारी. तू दुसरं काहीही माग. नाही, मला चिरतारुण्य हवंय, फक्त चिरतारुण्य. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य, मृत्यू हे नियम निसर्गाने आणि देवाने मनुष्याच्या कल्याणासाठीच बनवले आहे. अमरत्व आणि चिरतारुण्य हा शापच आहे. मोहमायेच्या सागरात बुडालेल्या मनुष्याला आणि तुझ्यासारख्या चेटकिनीला हे कधीच कळणार नाही. तू दुसरं काहीतरी माग मार्जारी. चिरतारुण्य बस, दुसरं तिसरं काही नको. मी तपश्चर्या केली आहे. मनुष्य सहजपणे जे करू शकत नाही असे कठोर तप केलेत मी. मला त्याचं फळ मिळणार नाही का? फळ मिळणार, पण चिरतारुण्याचा मार्ग वाटतो तितका सोपा नाहीये. मलाही पसंत नाही, म्हणूनच मी वृद्धत्व पत्करलं. माझ्याजवळ असलेल्या दिव्य कवड्यांमुळे मला मृत्यू येत नाही. वार्धक्य वाढतच राहणार, पण त्यातच मी समाधानी आहे. तू मला वरदान देण्याचा आशीर्वाद दिलायस देवी. अशाने तुझा शब्द खोटा ठरेल.